समर्थ. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांती आणि सगळ्यांची मकर संक्रांती अतिशय उत्साहात साजरी होत असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. माझ्या सगळ्या महिला ताई सगळ्या दमल्या असतील दिवसभर काम, हळदी कुंकू, वौसे घेणं या सगळ्यामध्ये. तरीही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघत राहा, कारण उद्या आहे किंक्रांत आणि किंक्रांतीची माहिती मी तुम्हाला द्यायला या ठिकाणी आलेली आहे. किंक्रांत म्हणजे करीचा दिवस असं देखील म्हटलं जातं. आणि किंक्रांतीचं महत्त्व म्हणजे काय, तर संक्रांतीला संक्रासूर नावाच्या राक्षसाचा देवीनं वध केला होता आणि किंक्रांती दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध देवीने केला होता आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा दिलेली होती, म्हणून किंक्रांत सण असं म्हटलं जातं. मकर संक्रांती इतकाच किंक्रांत सण देखील महत्त्वाचा आहे, मात्र तो वेगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती नाहीत आणि न कळत का होईना त्यांच्या घरात या गोष्टी घडतात आणि त्यामुळे मग पुढे त्रास होतो. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की किंक्रांती दिवशी कधीही कोणतेही शुभ काम करू नये. जसं की मुलांचं बारसं करायचं आहे, घर बदलायचं आहे, नवीन घर घ्यायचं आहे, नवीन गाडी घ्यायची आहे, नवीन वस्तू घ्यायची आहे, डोहाळे जेवण करायचं आहे, अशा कोणत्याही गोष्टी किंक्रांती दिवशी करू नये. हां, आता चुकून वाढदिवसच किंक्रांती दिवशी येत असेल आणि तो करावा लागत असेल तर अर्थातच काही हरकत नाही आहे. मात्र किंक्रांती दिवशी जाणून बुजून कोणतीही महत्त्वाची कामे, लग्न वगैरे या गोष्टी, कितीही अडचण आली, कोणतीही गोष्ट असेल तरी किंक्रांती दिवशी या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत, हे लक्षात ठेवा. किंक्रांती दिवशी शुभ गोष्टी कुठल्याही करू नयेत, कारण या दिवशी शुभ गोष्टी केलेल्या टिकत नाहीत असं म्हटलं जातं. जसं की तुम्ही समजा आता एखादी गाडी घेतली तर त्या गाडीच्या पाठीमागं काहीतरी लागेल असं एक जुनी लोकं आपली म्हणतात. जुनं शास्त्र सांगतं की या गोष्टी करू नका आणि त्या नियमांचं पालन करणं अर्थातच आपलं काम आहे. म्हणून किंक्रांती दिवशी या शुभ गोष्टी तुम्ही करू नका. आता किंक्रांती दिवशी काय करावं हे देखील आपण बघूया. जसं किंक्रांती दिवशी शुभ कामं करत नाहीत, तशीच किंक्रांती दिवशी अशुभ कामं सुद्धा करायची नाहीत. बऱ्याच घरामध्ये किंक्रांती दिवशी मांसाहार केला जातो, तर जेवढा टाळता येईल तेवढा मांसाहार तुम्हाला उद्या टाळायचा आहे. मद्यपान तुम्हाला उद्या टाळायचं आहे. किंक्रांती दिवशी या गोष्टी करू नये, या आपल्यासोबत आयुष्यभर जातात असं म्हटलं जातं. मात्र मी एकदा सांगते की शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, सांगण्याचं काम मी करते, ऐकायचं किंवा नाही हे काम तुमचं आहे. त्याचप्रमाणे किंक्रांती दिवशी घरामध्ये वातावरण एकदम स्वच्छ आणि निर्मळ ठेवावं. तुमच्याशी होऊन कुणी वाद घालायला जरी आलं, शेजारी पाजारी, तुमचे नातलग कुणीही, किंवा तुमचं आणि त्यांचं कुठल्या तरी गोष्टींना वैर आहे ते काढायला किंक्रांती दिवशी जर तुमच्यापाशी कुणी आलं तर तुमच्या तोंडातनं एकही शब्द पडून देऊ नका, कारण कर लागते असं म्हणतात. किंक्रांती दिवशी कधीही कोणाशीही वाद घालू नये, अपशब्द बोलू नयेत आणि घरामधलं वातावरण जितकं होईल तेवढं मंगलमय ठेवावं. अर्थातच काय, तर तुम्हाला जितकं चांगलं या दिवशी वागता येईल तितकं तुम्हाला चांगलं या दिवशी वागायचं आहे. त्याचप्रमाणे सेवेला महत्त्व द्या. संक्रांती दिवशी आज सत्यनारायण पूजा अवश्य करा. उद्या देखील तुम्ही संध्याकाळी देवासमोर बसा. किंक्रांत असेल तरीही देवाचं तुम्ही सगळं करू शकता. 11 माळी स्वामींच्या नामाचा उद्या जप करा. त्याचप्रमाणे 3 अध्याय सारामृताचे किंवा संपूर्ण सारामृत वाचा. 14वा अध्याय गुरुचरित्राचा, 18वा अध्याय गुरुचरित्राचा तुम्ही उद्या वाचू शकता. त्याचप्रमाणे श्रीसूक्त, ललिता सहस्त्रनाम, त्याचप्रमाणे सिद्धकुंजिका स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र या सेवांमध्ये आपला वेळ घालवा आणि देवाजवळ प्रार्थना करा की हे देवा, माझं हे संपूर्ण आयुष्य चांगलं, निरोगी, सुदृढ जाऊ दे. नुसताच पैसा म्हणजे आयुष्य आहे का, तर नाही. तर त्या पैशासोबत मिळणारं सुख, घरातला आनंद, कौटुंबिक वातावरण चांगलं राहणं हे देखील एक प्रकारचे सुख आहे. ते तुम्ही देवाजवळ मागू शकता. उद्या तुम्ही मंदिरात जाऊन येऊ शकता. ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला करता येतील त्या करा. फक्त शुभ कामे तुम्हाला या दिवशी करायची नाही आहेत. त्याचप्रमाणे जाता जाता तुम्हाला अजून 2 उपाय सांगून जाते. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते, उद्याच्या दिवशी उंबऱ्यावर घरातील निगेटिव्हिटी दूर व्हावी म्हणून उंबऱ्यावर एका पंक्तीमध्ये किंवा तांबणामध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला उद्या 7 कापराचे तुकडे घ्यायचे आहेत. त्यामध्ये 3 लवंगा, 3 काळे मिरे तुम्हाला टाकायचे आहेत आणि 3 चिमूट पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे.
आणि याचं छोटंसं हवन तुम्हाला उंबऱ्यावर करायचं आहे. या 3 गोष्टी उंबऱ्यावर तुम्हाला आठवणीने जाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये एक तुरटी घ्यायची आहे. ती घराच्या प्रत्येक भिंतीला टच करायची आहे. त्यानंतर घरावरून म्हणजे घराच्या बाहेर उभं राहून क्लॉकवाईज 7 वेळा ओवाळायची आहे आणि घराच्या बाहेरून आपल्या उजव्या हाताला वरती ती तुरटी बांधायची आहे. ती तुरटी जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू दे. ती आपोआप जोपर्यंत वितळत नाही, विरघळत नाही तोपर्यंत राहू दे. ज्या दिवशी ते काळे कापड तुम्हाला मोकळे दिसेल त्या दिवशी ते काढून तुम्ही परत नवीन बांधू शकता किंवा मग ते कापड टाकून देऊ शकता. या 2 महत्त्वाचे उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत. एक म्हणजे उंबऱ्यावर सांगितलेल्या 3 वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि मुख्य दरवाजाला उद्या काहीही झालं तरी तुम्हाला तुरटी बांधायची आहे. हळद लेपन उद्या उंबऱ्यावर करा. हळदीचं पाणी दारामध्ये शिंपडा. घरी येणाऱ्याला उद्या हळदी कुंकू करायचं का, तर याचं उत्तर आहे हो. शास्त्र हळदी कुंकूला मान्यता देतं, कारण किंक्रांती दिवशी आवर्जून हळदी कुंकू केलं जातं आणि हळदी कुंकू करण्यात काहीच वाईट नाही आहे. तुम्ही 5 सवाष्णी, 7 सवाष्णी, 11 सवाष्णी तुमच्या मनात येईल तितक्या सवाष्णींना बोलून हळदी कुंकू देऊ शकता. हळदी कुंकवामध्ये काय द्यावं असं मला बऱ्याच ताईंनी प्रश्न विचारला. तर हळदी कुंकवामध्ये ज्यांच्या लग्नाला अजून 5 वर्ष झाली आहेत त्यांनी सौभाग्याची कोणतीही वस्तू दान करावी. अर्थात काय तर कुंकवाचा भरलेला करंडा, कुंकवाने भरलेला करंडा किंवा टिकल्याचं पॉकेट, सिंदूरची पेन्सिल, अशा गोष्टी, ज्या बांगड्या किंवा मग चमक्या, कानातली, असं काहीही तुम्ही दान करू शकता. आणि इतर जणांनी काय दान करावं, 5 वर्ष ज्यांच्या लग्नाला होऊन गेले आहेत त्यांनी स्वामी सारामृत, श्रीयंत्र, तुमची जर परिस्थिती असेल तर श्रीयंत्र किंवा मेरू यंत्र किंवा कुबेर यंत्र, फार काही नाही तर सारामृत, ह्याचा आपला गुरुचरित्राचा 14वा अध्याय, 18वा अध्याय, ही जरी ग्रंथ तुम्ही छोटे छोटे दिले, दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ दिलात, संक्षिप्त गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही दिलात, नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही जर लोकांमध्ये दिलं, ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांना स्वामीसेवेची आवड आहे अशा लोकांना दिलं तरीही चालेल. आणि आज एक काम करा, ज्यांना नित्यसेवेचं पुस्तक किंवा स्वामी सारामृत 2च ग्रंथ, हे सोडून 3रं माझ्याकडे मागू नका की ताई आमच्याकडे हे नाही आहे ते द्याल का. फक्त 2 पुस्तकं, नित्यसेवा ग्रंथ आणि स्वामी सारामृत केंद्रातलं, हे ज्यांना हवं आहे त्यांनी स्वतःचं संपूर्ण नाव, पत्ता आणि पिनकोड नंबर याच ह्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये पूर्ण द्यावं. ज्यांना खरी गरज आहे, ज्यांचे इथं केंद्र आहेत किंवा ज्यांचे इथं घेऊ शकता तुम्ही, अशा लोकांना नाही, तर फक्त आणि फक्त ज्यांना खरी गरज आहे त्यांनी पूर्ण ॲड्रेस आणि स्वतःचा पिनकोड, फोन नंबर सगळं काही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये द्या. माझ्याकडून शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत हे ग्रंथ पोचवण्याचं काम मी नक्की करेन. हे माझ्याकडून तुम्हाला हळदी कुंकवाचं वाण असेल हे निश्चितच आहे. घरामध्ये हळदी कुंकू साजरा करण्यापेक्षा मी माझ्याकडून तुम्हाला हळदी कुंकू, तिळगुळ आणि ही पुस्तकं तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन. हा माझा यावर्षीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल. मी यावर्षी असं हळदी कुंकू करणार आहे, भले ते 5 जणींनी मागू दे, 3 जणींनी मागू दे, नाही तर 30 जणींनी मागू दे, मी ते देणार आहे. हे मी ठरवलं आहे. जितकं माझं बजेट आहे तेवढ्या जणांना मी देणार आहे. बाकीच्यांना पुढच्या महिन्यात देईन, पत्ते लिहून नक्कीच ठेवीन. पण फक्त या व्हिडिओखाली ज्यांचे कमेंट येतील त्यांनाच मी या वस्तू देणार आहे, हे लक्षात ठेवा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.